साखर खायची नाही आहे, मग फळं तरी खाल्ली तर चालतील का? असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येत असेल तर त्याच्याविषयी आज थोडं सांगते. आपण जी फळं किंवा फळभाज्या खातो त्यात नैसर्गिक रूपामध्ये खरं तर साखर असतेच. याला फ्रुक्टोज म्हटलं जातं. हे नॅचरल फ्रुक्टोज फळांच्या पेशींमध्ये साठलेलं असतं. फळांमध्ये असणारे फायबर्स, व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट या सगळ्यांचं पचन होत होत फळांमधलं हे फ्रुक्टोज हळूहळू सुटं होतं आणि आतड्यात हळूवारपणे शोषलं जातं. इतर घटकांसोबत म्हणजे फायबरसोबत किंवा व्हिटॅमिनसोबत असल्यामुळं ते रक्तात एकदम शोषलं जात नाही आणि त्यामुळं झटकन रक्तातली साखर वाढतसुद्धा नाही. म्हणून फळं खाताना ती चावून खाणं किंवा गरासोबत खाणं गरजेचं आहे, जेणेकरून पटकन शुगर वाढणार नाही. पण काही वेळेला मात्र खूप थकवा आला असेल, अशक्तपणा असेल, एनर्जी वाटत नसेल तर अशा वेळेला शरीरातली शुगर पटकन वाढवणं गरजेचं असतं. काही वेळेला काही क्रॉनिक आजारपणानंतर थकवा आलेला असताना साखरेची किंवा नैसर्गिक शर्करेचीच गरज जास्त असते. अशा वेळेला फळांचा ज्यूस दिला तर चालू शकेल. अशा वेळेला सुद्धा पेशंटची प्रकृती, तिथलं त्याचा आजारपण, पेशंटची पचनशक्ती या सगळ्याचा विचार करून आणि स्वच्छतेची सगळी काळजी घेऊन तयार केलेल्या ताज्या फळांचा ज्यूस घेणंच इथं जास्त योग्य ठरतं. पण इतर वेळी मात्र ज्यूस पिण्यापेक्षा फळं चावून खाणं जास्त सेफ असतं. फळं खातानाचे काही बेसिक नियम आपण इथं पाळणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला फळांचं अपचन होणार नाही किंवा त्या फळांचा त्रास होणार नाही. याविषयी सांगणारा एक व्हिडिओ मी यापूर्वीच आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे, तो पण तुम्ही अवश्य बघा. लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.